नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील वृक्षांना त्यांच्या खोडाजवळील सिमेंट पेवर ब्लॉकचा विळखा सोडवून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली आणि झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आजपासून ठाणे शहरातील विविध ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जागोजागी अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या विळख्यातून वृक्षांच्या खोडांची सुटका करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. ठाणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 350हून अधिक वृक्ष उन्मळून पडले. याला निश्चितच ठाणे महानगरपालिका प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकारी कारणीभूत आहेत. कोणत्याही दुर्घटनेसाठी अथवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही दुर्घटनेसाठी अथवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ठाणे जिल्हा सचिव नयनेश पाटणकर, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, सुशांत डोंबे, सचिव प्रशांत पालांडे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, संदीप साळुंके, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरिवले, किरण धमाळ, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांसह मनसेचे सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जात आहेत. आता तुम्ही बघितलं हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा, हे बळजबरी झाडं मोठी झाडं आहेत ही मारली जात आहेत. तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना की तिथे जाऊन ते सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काहीतरी तुम्ही करा. त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय. ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल. आज आम्ही प्रायोगिक तत्वावर आज इकडची जेवढी झाडं आहेत तेवढी सगळे आम्ही इथे करतोय. नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन हे झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून तिथे चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही कमी बघू. कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी की नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाहीये. नगरपालिकेचं म्हणणं आहे की नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली मग एवढं पाणी का तुंबलं. झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करतायत, आता छाटणी, आता दिवस आहेत का छाटणी, याच्या अगोदर तुम्ही का नाही केली. आणि जी जी झाडं लोकांनी दाखवली आहेत ती झाडं ही जी मारली जातात झाडं त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का. ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, त्याच्या मागे कोण आहे का. एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील. एवढं आमचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद. थँक्यू. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय. ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय. अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय. गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर. पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहरातील सलग 3-4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ते वाहतुकीसाठी तातडीने मोकळे करण्यात आले असले तरी तुटलेल्या फांद्या, खोड आणि इतर हरित कचरा अनेक ठिकाणी रस्त्यालगत व पदपथांवरती पडून असल्याने नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, केविला, वृंदावन सोसायटी, चरई इत्यादी व इतर परिसरातील हरित कचऱ्याचे ढीग पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उन्मळून पडलेले वृक्ष हटवून रस्ते मोकळे करण्यात आले, मात्र त्याची तातडीने विल्हेवाट न लावल्याने पदपथ व रस्ते अडले असून नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. शहरातील विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावरती लागवड करण्यात आली असून त्यांच्या मुळाभोवती झालेले काँक्रिटीकरण, डांबरीकरणामुळे वृक्षांची पकड कमकुवत झाली आहे. त्यामुळे जोरदार वारे, मुसळधार पावसामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना वाढल्यात. सलग 3 दिवस झालेल्या पावसामध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले असून वृक्षांच्या फांद्या तुटल्यात. तर एका घटनेमध्ये एक व्यक्तीला दुखापत देखील झालेली आहे. रस्त्यालगत पडलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीवरती परिणाम होत असून गर्दीच्या वेळी कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरती पडलेल्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी अशी मागणी जागृत नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरुण तरुणींना व्यसनाधीन करणाऱ्या रेव पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे बार, डान्स बार ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हद्दीत सुरू असतात त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद डान्स बार सुधारणा विधेयकात करण्यात यावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली आहे. डान्स बार सुधारणा विधेयकावरती चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी रेव पार्टीच्या माध्यमातून व्यसनाधीन होणाऱ्या तरुण तरुणींचा प्रश्न उपस्थित करताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरही बोट ठेवले. सलग सुट्ट्यांच्या दिवशी रेव पार्ट्या पर्यटन स्थळावरती हॉल भाड्याने घेऊन आयोजित केल्या जातात. जाहिराती देऊन कोड भाषा वापरून तरुणांना आमंत्रित केलं जातं. पार्ट्यांमध्ये अश्लील नृत्याबरोबरच ड्रग्जही उपलब्ध करून दिले जातात. अशा संस्कृतीमुळे देशाची एक मोठी नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे. अशा पार्ट्यांचा देखील या विधेयकामध्ये समावेश करण्यात यावा अशी सूचना केळकर यांनी केली आहे. डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल हे बेकायदेशीरपणे मध्यरात्रीनंतर आणि अनेक आस्थापना पहाटेपर्यंत छुप्या पद्धतीने सुरू असतात. या व्यवसायाला जणू पोलीस अधिकाऱ्यांचा पाठिंबा असतो असे चित्र निर्माण झाले आहे. बेकायदेशीरपणे सुरू असणारे हे व्यवसाय ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूदही डान्स बार सुधारणा विधेयकामध्ये असावी अशी सूचना केळकर यांनी केली आहे. अध्यक्ष महोदय, मी या विधेयक क्रमांक 53 वर 1-2 सूचना करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे आपण व्याख्या देखील सांगितली की अश्लील नृत्य याचा अर्थ काय. पण याच्याबरोबरच अध्यक्ष महोदय, निर्णया ठिकाणी जे हॉटेल, उपाहारगृह, मद्यपानची जी आहेत लायसन्स घेतलेली ऑर्केस्ट्राची, तर याच्याबरोबरच काही काळापुरती किंवा काही दिवसांकरता निरनिराळ्या ठिकाणी पर्यटन स्थळावर हॉल घेतले जातात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एकत्र केलं जातं. सोशल मीडियामध्ये त्याच्या जाहिराती राजरोसपणे केल्या जातात आणि त्या ठिकाणी अश्लील नृत्याबरोबर ड्रग्ज, हुक्का हे सगळं काही होत राहतं. अध्यक्ष महोदय, तर याचा आपल्याला अंतर्भाव करता येणार आहे की नाही, याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. आपल्या गेल्या वर्षामध्ये किती घटना घडल्या आहेत आपण बघितलं की तरुण तरुणींना अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने, आणि त्यांची ती एक कोड लँग्वेज असते त्याच्यामध्ये ते बरोबर जाणारे बरोबर त्या ठिकाणी जातात. अध्यक्ष महोदय, तर त्याचा देखील याच्यामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे, कारण ती काही 365 दिवस नसतात. ती 2 दिवस 3 दिवस सॅटर्डे संडे अशा पद्धतीने अशा प्रकारचे या नृत्य चालतात हे या पब जे आहेत ते. तर त्याचा अतिशय कठोरपणे आपल्याला करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आणि दुसरं की याच्यामध्ये ज्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हे चालतं, ज्या ठाणेदाराच्या, त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाईची देखील या ठिकाणी प्रोव्हिजन असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने हे क्लब चाललेले आहेत, अशा प्रकारचे ऑर्केस्ट्रा बार रात्री मध्यरात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे कडक धोरण देखील याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे. एवढ्याच माझ्या या संबंधामध्ये 2 सूचना. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावरती वृक्ष कोसळून दुर्घटना घडत असतानाच ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना
फटकारल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचा पदभार राजेश सोनावणे यांच्याकडून काढून पुन्हा उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासिन तडवी यांना 8 दिवसाची समत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. दरम्यान राजेश सोनावणे यांच्याकडे वृक्ष प्राधिकरणाचा पदभार कागदोपत्री असला तरी कामकाज अनेक वर्षापासून केदार पाटील पाहत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे पदभार बदलण्याच्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रशासनावरती टीका करत मे महिन्यामध्ये अल निनोच्या पार्श्वभूमीवरती झालेली महासभेमध्ये वृक्ष छाटणी आणि आपत्तीपूर्व तयारीबाबत सूचना देऊनही कोणतीही प्रभावी उपाययोजना झाली नसल्याचा आरोप केलाय. 2 महिने प्रशासन झोपले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता, एका अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार आणि कंत्राटी मनुष्यबळावरती वाढते अवलंबित्व यामुळे कामकाजावरती परिणाम होत असल्याचं सांगत कायमस्वरूपी भरती करून प्रशासन आणि सक्षम करण्याची मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आपत्ती व्यवस्थापनाला व्हिजिट दिली. आज ते पालकमंत्री या नात्याने व्हिजिट दिली, परंतु प्रशासन महापालिका गेली 2 महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यामध्ये अल निनो सुप्रीम या विषयावरती लक्षवेधी घेण्यात आले. सन्माननीय सदस्य राजेश मोरे आणि विकास रेपाळेंनी यांनी ही लक्षवेधी घेतली होती. ह्या लक्षवेधीवरती जवळजवळ 4 तास सभागृह चर्चा झाली. जवळ 40च्या वर सन्मानित सदस्यांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर प्रशासनाने सांगितले की आम्ही 100% सर्व ची खबरदारी घेतलेली आहे आणि कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष तसं दिसत नाही आहे. जर ती मेमध्ये झालं तर वृक्ष प्राधिकरणाने काय केलं 2 महिने? आज सगळे वृक्ष पडत आहेत, दुर्घटना घडत आहेत आणि हजारोच्या वर वृक्ष आज पडलेले आहेत. ह्याला जबाबदार कोण? मग जर लक्षवेधीमध्ये जर सन्मान्य सदस्यांनी घेतली विषय आणि त्याच्यावर प्रॉपर काम प्रशासन करतो, आयुक्तांनी घोषणा पण केली, पण नक्की खालचे अधिकारी काम करत आहेत का हा प्रश्न आहे. त्यातच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे आहे सगळ्याकडे बघावं लागतं. आज ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या आदेशाची वाट बघत होते का प्रशासन? मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी प्रशासन आता जागे झालं का? तर ती वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे होती. तर त्याच्या अगोदरच प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि आताही पदभार जरी दिल्यानंतर किंवा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर पण खाली काम करणारी ती टीमच आहे. मग ती टीम प्रॉपर काम करते आहे का? त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? ते प्रॉपर होत नाही आहे. तर त्याच्याकडे आयुक्त महोदय आणि त्यांच्या लोकांनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विभागवाईज प्रॉपर काम केलं तर हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. नक्कीच मनुष्यबळ महापालिकेमध्ये अधिकारीमध्ये पण कमीच आहेत. बरेच अधिकारी रिटायर झालेले आहेत आणि एकाच अधिकाऱ्याला 4-4, 5-5 पदभार दिलेला आहे विभागाचा. तर त्याच्यात ते कंट्रोल त्या अधिकाऱ्यांकडून होत नाही. एक तर अधिकाऱ्यांची भरती तसेच ग्राउंड लेवलला जे मनुष्यबळ तेही पाहिजेत. कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून आपण काम करून घेतो, तर कॉन्ट्रॅक्टरची माणसं किती वेळा करणार आपुलकीने? जो महापालिकेचा कर्मचारी असेल परमनंट तो प्रामाणिक काम करेल, कारण त्याची नोकरी त्याची रोजीरोटी आहे. कॉन्ट्रॅक्टवाल्याला काय तो दुर्लक्ष करतो, कारण त्याला माहीत आहे माझं कायमचं नाही आहे. तर कुठेतरी प्रशासनाने ह्याच्यावर विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि नवीन भरती तात्काळ करावी आणि मनुष्यबळ जे कमी दिसतंय त्याच्यावर महापालिकेचा कर्मचारी थेट भरती करून आणावा हीच प्रशासनाला विनंती आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे सुरू असतानाही पेनजवळ सुरू असलेल्या टोल नवसुलीचा प्रश्न आजही विधान परिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे उपस्थित केला आहे. महामार्गाचे काम पूर्ण न होता नागरिकांकडून टोल वसूल करणे अन्यायकारक असल्याचे सांगत काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली स्थगित करण्याची त्यांनी मागणी केली आहे. सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी नमूद केलं की मुंबई गोवा महामार्गाचे अनेक टप्प्यांवरील काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यांची स्थिती, अपूर्ण पूल, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांना होणारा मनस्ताप कायम असताना टोल आकारला जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवण्यात यावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. टोल नाक्यालगतच राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागत असल्याने त्यांना विशेष टोल सवलत योजना लागू करून अधिकाधिक आर्थिक दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सभापती महोदय, एक महत्त्वाचा विषय हा सभागृहाच्या समोर आपल्या परवानगीने मांडत आहे. पुणे मुंबई गोवा हायवे सभापती महोदय अजूनही पूर्ण सुरू झालेला नाही. सभापती महोदय, आपणही शनिवार रविवारी तालिका सभापती महोदय आपणही त्याच्यावरती प्रवास करताय आणि आपल्याला अशा परिस्थितीमध्ये
माननीय तटकरे साहेबही त्या तिकडे जात असताना त्यांनाही या गोष्टीचा अनुभव आला. बरेचसे लोक त्यांनाही भेटलेत की पेणच्या इकडे आता टोलचं त्यांनी सुरुवात केलेली आहे, टोल वसुली सुरू केली. अशा परिस्थितीमध्ये त्या तिकडे लोकांमध्ये प्रचंड संताप हा तयार झालेला आहे. सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमाने शासनाला विनंती आहे की ती टोल वसुली जिथपर्यंत काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत ताबडतोब थांबवावी. मंत्री महोदय जरा मंत्री महोदय उदयजी पुत्र कोकणातले आहे. सभापती महोदय, माननीय सामंत साहेबांना विनंती आहे की आणि स्थानिकांना सभापती महोदय याच्यामधनं सूट भेटली पाहिजे. आपण कोल्हापूर असेल बाकीच्या ठिकाणी पण या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. निवेदन या संदर्भामध्ये मी स्वतः नागपूरला जाऊन गडकरी साहेबांची 4 दिवसापूर्वी भेट घेतली. सन्मान्य सदस्यांनी जे जे मुद्दे सांगितले ते मी गडकरी साहेबांच्या कानावर घातलेले आहेत. याच्यामध्ये 20 किलोमीटरपर्यंतचा जो आपला एक मागणी होती, मग पेण असू दे, आमचं रत्नागिरीचं असू दे किंवा सिंधुदुर्गचं असू दे, तिथं देखील रिलीफ देण्याच्या सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3000चं जे पॅकेज आहे, हे पॅकेज मी त्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं आहे ते आम्हाला प्रेझेंट जर अधिकाऱ्यांनी केलं तर ते चांगलं होईल. पण त्याच्यामध्ये ते सगळं पॅकेज बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाकीच्या ठिकाणी जो 100 रुपये, 150 रुपये आणि 200 रुपये टोल आहे, तो स्थानिकांना फक्त 200 ट्रिपनंतर ये जा केली तर तो 15 रुपये फक्त पडणार आहे. अशा पद्धतीचं पॅकेज गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अजून एक अधिकची माहिती म्हणून सांगतो, आपल्या सगळ्या सभागृहातल्या सर्वपक्षीय आमदार महोदयांना माहिती पाहिजे, गडकरी साहेबांनी अजून एक अतिशय महत्त्वाची हायवेवर योजना आणली, ती म्हणजे PM राहत योजना. त्याच्यामध्ये पूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं जर ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं तर तो पोलिसांना घाबरून तिथनं पळून जायचा. गडकरी साहेबांनी अशा पद्धतीची एक योजना आता लॉन्च केली की अशा व्यक्तीनं जर ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा तत्सम हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्याला 25,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचा निर्णय त्यांच्या विभागामार्फत घेतलेला आहे. आणि ज्याचा हायवेवर ॲक्सिडेंट होईल त्याला 1.5 लाखापर्यंतची ट्रीटमेंट ही मोफत करण्याचा निर्णय देखील गडकरी साहेबांनी PM राहत योजनेमध्ये घेतलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.